नगरसेवक म्हणून तुम्ही काय विजन घेऊन जनतेसमोर जाणार आणि तुम्हाला नगरसेवक का व्हायचंय? सावित्रीबाई ज्योतिराव फुले महिला सक्षमी केंद्र उभारण्याचा माझा मानस आहे. सौभाग्य सदन गेले अनेक वर्ष झाले, त्याची अवस्था एकदम बिकट झालेली आहे, बंद पडलेलं आहे. ते महिला पुरुष खरेदीसाठी येत असतात आणि अक्षरशः त्यांना शौचालयाची देखील सोय होत नाही. ठराविक ठिकाणीच या नगरसेवकांनी त्यांच्या एरियामधलं म्हणजे 100 मीटरच्या आत त्यांच्या एरियामध्ये सगळे सिमेंटचे रस्ते केले आहेत. महिलांनी स्वकर्तृत्वाने काहीतरी वस्तू बनवून विकावा, आत्मनिर्भर व्हावं, हा देखील प्रयत्न करेल. आमच्या प्रभागात जे रस्ते आजूबाजूने गेले आहेत ते देखील या नगरसेवकांनी न करता त्या माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांनी केलेलं आहे. आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये मी तर कोणाला मातब्बर समजत नाही, कारण जे मातब्बर राहिले त्यांनी काय विकास केला हे जनतेला माहीत आहे. जनतेची एकदम दिशाभूल करत त्यांनी ठराविक ठिकाणी विकास केला. पण निवडणूक झाली की नगरसेवकही गायब, विजनही गायब, समस्याही संपत नाही. मी नगरसेवक नसताना देखील प्रभागामध्ये 1 ते 1.5 कोटीची कामं केली असून जर प्रभागातील जनतेने मला संधी दिली, नगरसेवक होण्याची संधी दिली, तर मी प्रभागाच्या जनतेच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील. तुमची जी निस्ताने फॅमिली आहे तर तुमच्या फॅमिलीबद्दल असं बोललं जातं की गुंडगिरी करतात, दादागिरी करतात, मारामाऱ्या करतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. तुम्ही जनतेला कोणताही आत्ता जाऊन तुम्ही ग्राउंडमध्ये जाऊन चर्चा करा. अमोल निस्ताने हा व्यक्ती तुम्हाला कसा वाटतो? निस्ताने फॅमिलीच्या बद्दल जो समज आहे हा तुमचा निश्चित दूर होईल. प्रभागातला सगळ्यात घाणेरडा वॉर्ड म्हणून प्रभाग क्रमांक 12 कडे पाहिलं जातं. समस्या भरपूर आहेत प्रभागामध्ये. प्रभागामध्ये काही शाळाही आहेत, शाळेच्या आजूबाजूला 2 नंबर धंदे चालतात. अनेक वर्ष सातत्याने निवडून येऊन सुद्धा या समस्या तसेच आहे, समस्या तसेच, प्रश्न तसेच, आणि नगरसेवक पण तेच आहे. गेले अनेक वर्ष झाले. मग हे नगरसेवक करतात देखील काय? एक नगरसेवकाने व्हिजन ठेवून मैदानात उतरलं पाहिजे. ज्या नगरसेवक लोकांचे ऑफिसेस आहे, तिथं त्यांची घर आहे, तिथं त्यांचे लॉजिंगचे धंदे चालतात, तिथं सिमेंटचे रस्ते. महापालिकेच्या जागा असताना सुद्धा ते आजही विकसित नाही. एक व्हिजन ठेवणारा नगरसेवक तिथं काय करू शकतो हे मी येणाऱ्या काळात लोकांना दाखवलं. मी नगरसेवक होण्यासाठी अनेक पक्ष बदलले नाही आणि मी नगरसेवक होण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाईल आणि नगरसेवक होईल. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाची गद्दारी करणारा मी कार्यकर्ता नाही. आणि महापौर पद असताना किती कामे झाली प्रभागात हा देखील जनतेने विचार करावा. साधी कुत्र्यांची समस्या सोडवण्यात देखील हे अपयशी ठरलेले आहे. हेच जर नगरसेवक 7च्या आत घरात जाऊन बसले तर जनतेला कसं संरक्षण देणार आहे? विश्वास आहे जनता देखील येणाऱ्या काळात बदल करेल.